नमस्कार भाऊ बहिणींनो. तर मी ज्योती नागरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी दादा ताई आपल्या ह्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर उन्हाळा लागला म्हणजे आजारपण वाढले समजायचे, कारण जर जेवण केलं आणि आपण उन्हामध्ये जर बाहेर पडू तर लगेच आपल्याला पित्त होणार. पित्ताचा त्रास खूपच जाणवतो उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये. आणि त्यापेक्षा खूप महत्त्वाचं म्हणजे मूतखडा, मूळव्याध ह्याचे त्रास तर एवढे पण वाढतात उन्हाळ्यामध्ये. कारण थोडंसं उन्हामध्ये जर समजा गेलं किंवा जर पाण्याची चलबिकल झाली, थोडंसं पाणी कमी प्यायला मिळालं की लगेच मूतखड्याचा त्रास अनुभवतो. आणि म्हणजे आपल्यातले असे काही लोक आहेत ज्यांना 70% आपल्यामधले लोक असे आहेत ज्यांना मूतखड्याचा आणि मूळव्याधाचा जास्त प्रमाणामध्ये त्रास आहे. तर त्यांच्यासाठी तर खूप म्हणजे खूपच जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण तुम्ही जरी आधी ऑपरेशन केलेलं असेल आणि परत तुम्हाला ऑपरेशन करण्यास सांगितलेलं असेल किंवा तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल, तर तुम्हाला अजिबात ऑपरेशन करायची गरज नाही. कारण हे एक आपण अशा आयुर्वेदिक औषध देतो ज्यानं तुम्हाला अजिबात ऑपरेशन करण्याची गरज लागणार नाही. आणि तुम्ही आयुर्वेदिक औषधामध्ये जर तुमच्या शरीर आदू करण्यापेक्षा जर आयुर्वेदिक औषधामध्ये जर नीट होणार असलात तर तुम्हाला अजिबात ऑपरेशनची गरज नाही आहे. आणि करू पण नका. कारण जरी आपण मूतखड्याचं हो, मूळव्याधाचं हो, जरी ऑपरेशन जर केले तर आपल्याला एक 6 महिन्याच्या आतमध्ये परत त्रास व्हायला सुरू होतो. कारण हा त्रास फक्त 6 महिन्याकरताच थांबतो. मूतखड्याचे सगळं जर ऑपरेशन केलं, सगळे आपले जेवढे स्टोन असतात झालेले, तर ते जरी सगळे काढले तरी आपल्याला लगेच दुसरे स्टोन म्हणजे तयार होण्यास चालू होतात. आणि मूतखड्याचं प्रमाण हे वाढले म्हणजे कशामुळे? ह्या बोरच्या पाण्यानं. बोरच्या पाण्यापासूनच मूतखडा जास्त होतो. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही फिल्टरचं पाणी पितो वगैरे असं वाटत असेल, तर हे पण काही योग्य नाही. जरी तुम्ही फिल्टरचं पाणी पिले तरी पाण्यामधले चांगले चांगले जे घटक असतात हे आपल्याला पिण्यास मिळत नाहीत. तर तुम्ही फिल्टरचं पाणी पिऊ नका, साधंच पाणी प्या. आणि शहरामधल्या लोकांना मूतखड्याचा आणि मूळव्याधाचा त्रास म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. तर मूतखड्याचं जे औषध आहे तर आपण ह्याचा 5 दिवसाचा कोर्स आहे आणि जे मूळव्याधाचं औषध आहे ह्याचं पण 4 ते 5 दिवसाचाच कोर्स आहे. तर हे सगळं दोन्ही पण पोटीच घ्यावं लागतं. तुम्ही जेवण वगैरे, चहा वगैरे काहीच घेतलेलं नसतं, तेव्हा औषध घ्यावं लागतं. तर हे आयुर्वेदिक औषध जर तुम्हाला अजूनही जर दाढेचा त्रास होत असेल, दाढेला कीड असेल, सुजत असेल, रक्त येत असेल दाढेवाटं आणि दाढेला खूप जास्त प्रमाणामध्ये ठणक येत असेल, तर तुम्हाला तर दाढेसाठी पण आपल्याकडे औषध आहे. पण खूप जास्त प्रमाणात आणि खूप जास्त महत्त्वाचं म्हणजे मूतखडा आणि मूळव्याध ह्याचं तर 100% म्हणजे आजपर्यंत आपण 40,000 पेक्षाही जास्त पेशंट मूतखड्याचे आणि मूळव्याधाचे नीट केलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला ऑपरेशन करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःचं शरीर आधू करून घेण्याची गरज नाही आहे. कारण जर घरगुती औषधाने आणि जर थोडेच पैसे घालून जर तुम्ही जर नीट होणार असाल, कारण तुम्ही ऑपरेशन केलं तरी देखील तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये परत तुम्हाला मूतखड्याचे खडे म्हणजे सुरू होतात, वाढ सुरू होते त्या खड्यांची. त्यामुळं तुम्हाला गरजच नाही काही ऑपरेशन करण्याची. कारण बिना ऑपरेशनचं माणसं नीट होतात. 40,000 पेक्षा जास्त लोकं आपण नीट केलेले आहेत आणि त्यामध्ये खूप म्हणजे 10-15 डॉक्टरसुद्धा नीट केलेले आहेत. जे डॉक्टर लोकं दुसऱ्यांची सेवा करतात, दुसऱ्यांचे ऑपरेशन करतात, ते डॉक्टर लोकं आपण देखील नीट केलेले आहेत. तर आपले औषधं हे म्हणजे ऑल इंडियामध्ये खूप खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूपच लांब गेलेले आहेत औषधं. कारण कोणाचे हे नातेवाईक खूप खूप लांब असतात. तर खूप आपण लांब लांब आपली चर्चा झालेली आहे. आपला नंबर पण सगळीकडं म्हणजे पसरलेला आहे. तरी जर तुम्हाला कोणाला जर लागत असेल नंबर वगैरे, जर समजा पत्ता वगैरे जर लागत असेल, तर अहमदनगर आपला जिल्हा आहे आणि पाथर्डी तालुक्यातले आम्ही आहोत. आणि जर तुम्ही कुठलेही जर समजा असलं तर नगरमध्ये जरी आले, तर पाथर्डीमध्ये जरी आले, तर पाथर्डीमध्ये जर आले, आपल्या गावी न येतात तरी तुमच्यापर्यंत आपण औषध पोहोच करू. तर ही लोकांसारखी अफवा नाही आहे किंवा आपण जाहिरात वगैरे काही करत नाही आहेत. आणि आजपर्यंत म्हणजे आपल्याला अशी संधी की म्हणजे जाहिरात वगैरे करावं असं वाटत होतं, पण वाटायचं नको. सोशल मीडियावरती तरी नको, कारण अशी पण आपली चर्चा खूप जास्त झालेली आहे. त्यामुळं आपल्याला गरज नव्हती अशा काही गोष्टींची. पण आलं की खूप लोकं माशासारखी तडफड करतात ज्यावेळेस मूतखड्याचा त्रास होतो. कारण स्वतः मला पण त्रास होता. तर जेव्हा मी स्वतः पण औषध 2 वेळा घेतलं. आणि हो, ज्यांना पण मूतखडा नाही आहे ना, त्यांनी जर ते औषध जर घेतलं ना, तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो म्हणजे गाडी एकदम क्लिअर चालते. तर आपण सुद्धा जर घेतलं ना, आपले सुद्धा खूप जास्त त्रास कमी होतात बरं का. तर घेतलं पाहिजे. कारण मी स्वतः 1 महिन्यातून 1 महिन्याला दरवेळेस म्हणजे 2-3 दिवस औषध घेत असते. कारण कोणताही आजार वाटत नाही, मळमळ होत नाही, पित्त होत नाही कधी.
म्हणजे एकदम क्लिअर राहतं, शरीर एकदम ठणठणीत राहतं. तर शरीर एकदम धुवूनच जातं म्हणायचं. तर आम्ही सर्वच घेतो. तर तुमच्यासाठी आता तुम्हाला जर कोणाला लागतच असेल तर मला कमेंट करा. कमेंटवरून आपण तुमच्याशी संपर्क साधू. त्यानंतर तुम्हाला आपण नंबर पण देऊ आणि नंबरद्वारे तुम्हाला औषधही पोच करू. तर ज्यांना कोणाला लागत असेल तर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जे समजा गोरगरीब असतात, ज्यांच्याकडं ऑपरेशन करण्याची धमक नसते, तर त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात, तर त्यांच्या गोरगरिबांसाठी तरी हा व्हिडिओ म्हणजे जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे. तरी सर्वांनी काळजी घ्या आणि स्वस्तामध्ये मस्त राहा. तर जर कुणाला औषध लागत असेल तर माझ्याशी संपर्क करा, कमेंट करा. धन्यवाद.